गोकुळाष्टमीसाठी खास गोविंद लाडू बनवले जातात। याला सुदामा लाडू असंही म्हणतात। हे लाडू अतिशय अचूक प्रमाणासह कसे बनवायचे ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। हे पौष्टिक तर आहेतच, पण चवीलाही अतिशय सुंदर लागतात। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। साहित्यामध्ये लागणार आहेत पोहे, शेंगदाणे, सुकं खोबरं, गूळ, काजूगर, बदाम, वेलची पावडर, खसखस, तूप, जायफळ पावडर आणि पांढरे तीळ। सर्वप्रथम कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घेऊ। आता यामध्ये 2 कप पोहे ऍड करूया। कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरले जातात तेच हे पोहे आहेत। हे चांगले परतून घेऊ। 3 ते 4 मिनिट मंद गॅसवर परतून झाल्यानंतर हे पोहे छान कुरकुरीत झाले आहेत। या स्टेजला गॅस बंद करून हे थंड होऊ देऊ। त्यासाठी एका प्लेटमध्ये काढूया। आता गॅस चालू करून याच कढईमध्ये 1 कप शेंगदाणे भाजून घेऊ। हे कच्चे शेंगदाणे 7 ते 8 मिनिट भाजून घेतल्यानंतर मस्त खमंग होतात। तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिट झाल्यानंतर हे मस्त खमंग भाजले आहेत। आता गॅस बंद करूया। थंड झाल्यानंतर ह्याची सालं काढून घ्यायची आहे। आता पॅन मध्ये 1 टेबलस्पून तूप ऍड करू। पाव कप काजू आणि पाव कप बदाम घेऊन त्याचे तुकडे करून ह्यामध्ये ऍड करायचे आहे। आता तुपामध्ये हे छान परतून घ्यायचं आहे। हे साधारणपणे 1 मिनिट परतून झाल्यानंतर थोडे बाजूला घेऊया आणि याच कढईमध्ये इतर गोष्टी भाजून घेऊ। यामध्ये 2 टेबलस्पून पांढरे तीळ घालूया आणि अशा प्रकारे परतून घेऊ। यानंतर घालायचं आहे 1 टेबलस्पून खसखस आणि अर्धा कप सुकं खोबरं हे किसून घेतलं आहे। या सर्व गोष्टी कढईमध्ये खमंग भाजून घेऊ। आता 3 ते 4 मिनिट होऊन गेली आहेत। हे मस्त खमंग भाजलं आहे। आता गॅस बंद करूया। या सर्व गोष्टी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची सालं काढून सोलून घेतले आहेत। हे मिक्सरला वाटून घेऊ। हे शेंगदाणे बारीक सरसरीत असे वाटून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ड्रायफ्रुट्स, तीळ, खसखस हे भाजून घेतलं होतं तेही वाटून घेऊया। अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे। मगाशी आपण जे पोहे कुरकुरीत भाजले होते ते आता थंड झाले आहेत। तेही मिक्सरला वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता पोह्याची छान पावडर करून घेतली आहे। आता ह्या मिश्रणामध्ये वाटून घेतलेले पोहे, शेंगदाणे, खसखस, तीळ, ड्रायफ्रुट्स या सर्व गोष्टी आहेत। त्यामध्ये आता आपण हा चिरून घेतलेला गूळ ऍड करूया। इथे आपण 1 कप गूळ घेतला आहे। या मिश्रणामध्ये गूळ ऍड केल्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 पार्टमध्ये हे मिक्सरला लावून घेऊ। हाताने गुळाच्या गुठळ्या फोडून घेऊ। अशा पद्धतीने मिक्स करू आणि मग मिक्सरला लावून घेऊया। या मिश्रणामध्ये ऍड करणार आहोत 1 टीस्पून वेलची पावडर आणि 1 टीस्पून जायफळ पावडर। लाडूला छान बाइंडिंग यावं यासाठी मिक्सरला वाटताना 1 टेबलस्पून तूप ऍड करायचं आहे। अशा पद्धतीने बदाम लावून लाडू वळून घेऊया। अशा पद्धतीने बनवाल तर लाडू वळायलाही अतिशय सोपे पडतात। हे बघा, अशा पद्धतीने आपला लाडू तयार झाला आहे। हे लाडू शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहेत आणि केल्यानंतर जास्त दिवस टिकतात। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। काय मग, येत्या गोकुळाष्टमीला हे गोविंद लाडू बनवून बघाल ना? रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। लाडू तर बनवून रेडी आहेत। आता बघूया हा लाडू झालाय तरी कसा। लाडू एकदम मस्त खुसखुशीत बनलाय। हे लाडू मुलांना डब्यासाठीही देऊ शकता। अशी गोविंद लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।